मध्य रेल्वे होळीसाठी 34 अतिरिक्त विशेष ट्रेन्स चालवणार आहे. त्यातील 16 रेल्वे कोकणात होळीसाठी सोडण्यात येणार आहेत. मुंबईतून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पनवेलवरनं 10 ते 25 मार्च या कालावधीत या विशेष रेल्वे चालवल्या जाणार आहेत. शिमगोत्सवानिमित्तानं कोकणात प्रवासी मागणी वाढल्यामुळे खासगी बसचे भाडेदर कडाडलेत. मुंबई ते रत्नागिरी दरम्यान 400 ते 600 रुपये असलेल्या खासगी बसचा दर सध्या 600 ते 800 रुपयांपर्यंत पोहोचलाय. तर वातानुकूलित आसनी आणि शयनयान श्रेणीतील बसगाड्यांचे भाडेदर 1500 रुपयांपासून सुरू आहेत. धुलीवंदन अवघ्या काही दिवसांवरती आल्यामुळे बाजारात नवनवीन प्रकारच्या पिचकाऱ्या आणि नैसर्गिक रंग मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आलेत. यंदा पिचकाऱ्यांच्या किमती काही अंशी वाढल्या असल्या तरी मागणी मात्र कायम असल्याचं दुकानदारांनी म्हटलंय. होळी आणि धुलीवंदनाला नैसर्गिक रंगांचा वापर करून आरोग्याची काळजी घ्या असं आवाहन पर्यावरण तसंच आरोग्यविषयी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी केलंय. होळी निमित्तानं बाजारपेठा रासायनिक आणि इको फ्रेंडली रंगांनी सजल्या आहेत. रंगांची उधळण करताना सजग नागरिक रासायनिक रंगांना फाटा देत नैसर्गिक रंग वापरण्यावरती भर देताना दिसतायत. त्यामुळे या रंगांना अलीकडच्या काही वर्षात मागणी वाढत असल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं. रासायनिक रंगाच्या आरोग्यावरती होणाऱ्या दुष्परिणामांमुळे अनेक सामाजिक संघटनांकडून इको फ्रेंडली होळी साजरी करण्याचं आवाहन केलं जात आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधत राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्च अशा 2 महिन्यांचे एकत्रित 3000 रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतलाय. येत्या बुधवारपर्यंत महिलांच्या बँक खात्यात 2 महिन्यांचे पैसे जमा होणार आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी दिली. राज्य सरकारनं सार्वजनिक वितरण प्रणालीतील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. याआधी अंतिम मुदत 28 फेब्रुवारीपर्यंत होती. मात्र नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन ती मुदत 30 मार्चपर्यंत वाढवली आहे. ई-केवायसी न केल्यास शिधा वितरण बंद होणार असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण आणि पनवेल या टर्मिनसवरती प्लॅटफॉर्म तिकीट विक्री 16 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. होळी आणि धुलीवंदनाच्या निमित्तानं गर्दीची शक्यता गृहीत धरून ही खबरदारी घेण्यात आली आहे. जागतिक अनिश्चिततेच्या काळात चांदी गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी आकर्षित करते. चांदीनं यावर्षी सुमारे 11% परतावा दिलाय. तर मौल्यवान धातूंच्या तुलनेत स्वस्त किमतीमुळे पुढील 2 ते 3 वर्षात चांदी चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न धान्य बाजार समितीत डाळी आणि कडधान्यांची आवक वाढल्यामुळे भावात घसरण झाली आहे. एपीएमसीत चणा डाळ 12%, तूर डाळ 5%, तर सुक्या हिरव्या वाटाण्याचे भाव 14% उतरलेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय. राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 1034 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारणपणे 2650 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. लाल कांद्याला अकलूज बाजारात 1500 रुपये, धाराशिव बाजारात 2050 रुपये, तर भुसावळ बाजारात 2000 रुपये दर मिळाला. कांद्याची 49,000 क्विंटलची आवक होऊन लोकल कांद्याची 27,000 क्विंटलची सर्वाधिक आवक पुणे बाजारात झाली. शेतकऱ्यांच्या घरात माल आल्यानंतर भावात घसरण होत असल्याचं याही वर्षी पुन्हा एकदा बघायला मिळतंय. सध्या तूर हरभऱ्याची आवक वाढली आहे. 4000 रुपयांनी दर हरभऱ्याचे, तर 500 रुपयांनी खाली आलेत. तर शेतकऱ्याचं पिवळं सोनं म्हणजे सोयाबीनचे दर सुद्धा 1000 रुपयांनी खाली उतरलेत. आवक वाढल्यामुळे कांदा, ढोबळी मिरची, भुईमुगाच्या शेंगांच्या दरात घट झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. भिवंडी तालुक्यातील इताडे इथे बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. या बैलगाडा शर्यतीला माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटलांनी हजेरी लावली. या शर्यतीमध्ये 250 बैलगाडा सहभागी झाले होते. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव इथे गोरक्षकांनी 4 गायींची सुटका केली. या गोरक्षकांना धमकी दिल्याच्या आरोपावरून शिवसेना नेते साजन पाचपुते यांवरती गुन्हा दाखल झालाय. लातूर शहरातील कुरेशी गल्लीत गोवंश वाहतुकीच्या संशयावरून रात्री 2 गटात हाणामारीची घटना घडली. त्यानंतर जमावानं दगडफेक केल्याचं समोर आलं. यात एकूण 3 ते 4 जण जखमी झालेत. दरम्यान वेळीच पोलीस घटनास्थळी पोहोचल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आलंय. राज्यातील फळ पीक विमा योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून मृगबहार 2023-24-25 तसंच आंबिया बहार 2023-24-25 या 4ही हंगामांकरता राज्य सरकारचं उर्वरित असलेला आणि अग्रिम स्वरूपातील हप्ता पीक विमा कंपन्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. कृषी विस्तार कार्यातील अपयशाबाबत कृषी विभागाला दोषी धरलं जात असताना याच खात्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून 9000 पदांचा अनुशेष असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. याबाबत कोणीच गंभीर नसल्यामुळे ही पदं केव्हा भरली जातील याबाबत देखील अनिश्चितता आहे.
यंदा फेब्रुवारीपासून उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यातच पारा 34 अंशांच्या पुढे सरकलाय. या महिन्यातील यंदाचे सर्वाधिक तापमान आहे. मार्च अखेरपर्यंत पारा 40 अंशांवरती पोहोचेल. एप्रिलमध्ये झळा आणखी वाढणार आहे. तसंच घामाच्या धारा सुद्धा वाढतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. राज्यामध्ये पुढील 2 ते 3 दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवल्यानंतर सर्वाधिक तापमानाची नोंद ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाडमध्ये झाली. मुरबाडमध्ये रविवारी दुपारच्या सुमारास 42.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हा यंदाच्या मोसमातील विक्रमी आकडा आहे. पीओपी बंदी हा विषय न्यायालयाच्या कक्षेत असल्यामुळे याबाबत मतप्रदर्शन करणं योग्य नाही. मात्र सरकार गणेश मूर्तीकारांच्या पाठीशी आहे. तज्ज्ञांची मतं जाणून घेऊन न्यायालयात बाजू मांडली जाईल असं आश्वासन राज्याचे माहिती तंत्रज्ञान दूरसंचार मंत्री आशिष शेलार यांनी दिलं. बीएड, एमएड आणि एमपीएड या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेच्या नोंदणीला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळालाय. बीएड अभ्यासक्रमासाठी 5 वर्षातील विक्रमी अर्ज नोंदणी झाली असून यंदा 1,16,500 विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केले. कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील शिळफाटा परिसरात बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट वाढलाय. मुंबई उच्च न्यायालयात ठाणे महापालिकेनं शिळ भागामध्ये 52 अनधिकृत इमारती असल्याची माहिती दिली. थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी महापालिकेनं पुन्हा एकदा अभय योजना जाहीर केली. या अंतर्गत थकीत मालमत्ता कराच्या विलंब शुल्कावरती 50% सूट दिली जाणार आहे. 10 ते 31 मार्च या कालावधीत कराची थकबाकी भरणाऱ्या मालमत्ताधारकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. 2024 हे वर्ष आयपीओसाठी खूप चांगलं होतं, परंतु ते आता मंद होताना दिसतंय. शेअर बाजारातील घसरणी दरम्यान गेल्या 3 आठवड्यांपासून कोणत्याही कंपनीचा आयपीओ आलेला नाही. जानेवारीमध्ये केवळ 5 आणि फेब्रुवारीमध्ये 4 कंपन्यांची नोंदणी झाली होती. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था ईपीएफओनं यूएन आधारशी लिंक केलेल्या सदस्यांना कागदपत्रांशिवाय वैयक्तिक तपशिलातील मुख्य माहिती बदलण्याची परवानगी दिली आहे. तर सदस्य कोणतेही कागदपत्र अपलोड न करता त्यांचं नाव, जन्मतारीख, लिंग, राष्ट्रीयत्व, वडिलांचं नाव, वैवाहिक स्थिती, जोडीदाराचं नाव, सदस्य म्हणून येण्याची तारीख आणि सदस्यत्व सोडण्याची तारीख अपडेट करू शकतो. एसआयपी खाती वेळा अगोदरच बंद करण्याचा ट्रेंड झपाट्यानं वाढतोय. 61.33 लाख एसआयपी खाती जानेवारीमध्ये बंद झाली आहेत, तर 56.2 लाख उघडण्यात आली आहे. 2 वर्षात बंद एसआयपी खात्यांची संख्या 48% जास्त आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस राहिलेले असताना महापालिकेच्या संकेतस्थळावरती तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून मिळकत कर भरण्यास नागरिकांना अडचणी येत आहेत. अडचण दूर करण्याचं काम सुरू असल्याचं मिळकत कर विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं. मुंबई गोवा महामार्गावरती धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला दिवसागणिक उत्तम प्रतिसाद मिळत असून प्रवाशांची संख्या सुद्धा वेगानं वाढतीये. मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 2 महिन्यात एकूण 50,739 प्रवाशांनी या ट्रेनमधून प्रवास केलाय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार आज राज्याचा वर्ष 2025-26चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नव्यानं सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असून अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा 11वा अर्थसंकल्प असणार आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होतोय. त्यात अनेक मुद्द्यांवरती सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी होण्याची शक्यता आहे. मतदार यादीतील कथित फेरफार, मणिपूरमधील हिंसाचार आणि ट्रम्प प्रशासनाशी भारताचे संबंध यावरनं विरोधक सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. तुम्हाला उद्धव ठाकरे व्हायचं असेल तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी लागेल, तर लबाडी करून भाजपनं सत्ता मिळवल्याचा आरोप ठाकरेंनी केला. उबाठाच्या निर्धार मेळाव्यातनं उद्धव ठाकरेंनी अमित शहा आणि शिवसेनेवरती जोरदार निशाणा साधला. गद्दारांनी शिवसेना अमित शहा असं नाव लावावं असा टोला ठाकरेंनी लगावला. विधानसभा निवडणुकीत आपण गाफील राहिलो, जागांच्या वादात आपलं काम लोकांपर्यंत पोहोचलं नाही. आता मात्र आपल्याला सत्ताधाऱ्यांची दांडी उडवायची अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना डिवचलं. उद्धव ठाकरेंनी निर्धार मेळाव्यातनं महापालिकेच्या तयारीला लागण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले. यावेळी बाळासाहेब ठाकरेंचं भाषण दाखवत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यात आला. आम्ही मोहन भागवतांचे फॉलोअर आहोत, ते जे करतात तेच आम्ही करतो. मोहन भागवत प्रयागराजला गेले नाहीत तर मी कसा जाऊ, असा मिश्किल टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. कुंभमेळा संपलेला आहे, त्यामुळे त्यावरती बोलणं योग्य नाही. जे गेले त्यांच्या भावनांचा आदर करायला हवा अशी भूमिका शिवसेना उबाठाचे नेते अंबादास दानवेंनी स्पष्ट केली.
शिवसेनेला लागलेली गद्दारीची कीड आणि वाळवी नाहीशी करायची असेल तर आपल्याला घराबाहेर पडावं लागेल. शिवसेना ही गरुड पक्षासारखी आहे. ती जमिनीवरती वाघ असते. झेप घेते तेव्हा गरुड होते. पुन्हा आम्ही लढायला तयार आहोत अशा शब्दात संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला. काँग्रेसच्या सद्भावना रॅलीत हर्षवर्धन सपकाळांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला. औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीसांचं काम एकच आहे अशी टीका त्यांनी केली. भाजपनं द्वेष पसरवला. मतं मिळवण्यासाठी रक्तामासाचा भाजपनं चिखल केला असं सपकाळ म्हणाले. साताऱ्यात अजित पवारांनी काँग्रेसला मोठा धक्का दिलाय. काँग्रेस प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशामुळे साताऱ्यात राष्ट्रवादीची ताकद आणखी वाढणार आहे. महिलांनी आपल्या सुरक्षिततेसाठी पर्समध्ये मिरचीपूड ठेवावी असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं होतं. दरम्यान आम्ही सरकार म्हणून महिलांच्या संरक्षणासाठी काहीच करू शकत नाही हे अपयश गुलाबराव पाटलांनी मान्य केलंय का असा सवाल रोहिणी खडसेंनी उपस्थित केला. तुमचं काय ते तुम्ही बघून घ्या असं म्हणून गुलाबराव पाटील मोकळे झाले अशी टीका खडसेंनी केली.